नवी मुंबईतील डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ दुहेरी शस्त्रक्रियेद्वारे 62 वर्षीय सुभाष विष्णू चाचे यांना पुन्हा दृष्टी मिळाली। मोतीबिंदू आणि कॉर्नेयावरील खोल वर्ण अशा दुहेरी समस्येवर एकाच वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पिनहोल प्युपिलोप्लास्टी करण्यात आली। या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज टळली असून रुग्णाची दृष्टी 95% पर्यंत सुधारली आहे। डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानत मला माझं आयुष्य पुन्हा मिळाले अशी भावना व्यक्त केली। महत्त्वाची बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे। पाहूयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मुझे बहुत अच्छा लगा है और मैं सब कुछ देख सकता हूँ। उससे पहले मुझे कुछ दिखता नहीं था और ऑपरेशन होने के बाद बहुत अच्छा दिखता है। पीपीपी बोलता है, इन होल प्यूपलोप्लास्टी। तो इतना एक्सप्लेन किया था। यूजुअली नॉर्मल पीपल पड़ा होएगा, एकदम ऐसा छोटा पिन होल करेगा, विजन इम्प्रूवमेंट हो सकता है। कॉर्निया में किधर क्लियर नहीं है, ये जगह में अटके प्यूपल दूसरा जगह में सूचर करके प्यूपल एकदम पिन होल का साइज करके पेशेंट को विजन बढ़ा सकते हैं। ही जी सर्जरी आहे ही नेमकी काय आहे आणि याला पेशंटला नेमकी काय मदत या सर्जरी? हे जे सर्जरी असतं त्याच्या डोळ्याच्या आतमध्ये आपली एक पापणी असते, ज्याला आपण म्हणतो आयरिस। आणि ते पापणीमध्ये एक छोटंसं नॉर्मली पण भोग असतं जे जास्त कमी होत राहतं, त्याला आपण म्हणतो प्युपिल। ते प्युपिलचा साईज जे आहे, आपण त्याचं जे साईज आहे त्याला आपण कमी करून डोळ्याच्या आतमध्ये सगळ्यात जास्त लाईट जावे त्या कमी भोगामधनं ते आपण करतो। याऐवजी या प्युपिल जे म्हणतात आपण, ज्याला जे डोळ्याच्या आतमधलं पापणीचं जे भोग म्हणतात, त्याला आपण थोडंसं साईडला पण घेऊन जाऊ शकतो या शस्त्रक्रियामुळे। आणि जर पेशंटला सेंटरला बुगडावर टीक असली तर पेशंटला साईडनं लाईट आल्यामुळे दिसू शकतो। पेशंट्सला काय फायदा होता या शस्त्रक्रियामुळे? पेशंटची जे नजर असते, जे रिकव्हरी जे असते ते एकदम फटाफट होते आणि पेशंटला जे रिस्क असतं कॉर्नियल ट्रान्सप्लांटचा रिस्क म्हणा, ते रिस्क एकदम कमी होतं आणि पेशंटला जास्त औषधं वगैरे वापरावी लागत नाही आणि पेशंटचं रिकव्हरी लवकर। ही सर्जरी जनतेने करावी, लोकांनी करावी, यासाठी लोकांना काय आव्हान कराल? म्हणजे त्याचा प्लस पॉईंट काय असेल? सर्जरीचा प्लस पॉईंट किंवा या शस्त्रक्रियाचा प्लस पॉईंट हाच आहे की शस्त्रक्रियामध्ये जे रिस्क असतं ते फार कमी आहे। ते आपले दुसरे जे ऑप्शन ते शस्त्रक्रियाचे त्याच्यामध्ये रिस्क जास्त असतं आणि ज्यांना बुगुळावर टीक असल्यामुळे नजर कमी असते किंवा आपलं बुगुळाचा शेप जे असतं ते अबनॉर्मल असल्यामुळे ज्यांना नजर कमी आहे, ते लोक या शस्त्रक्रियासाठी आपल्या डॉक्टर अग्रवालच्या कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकतात। तसं या शस्त्रक्रियाचा खर्च 15 ते 20 हजाराच्या मध्ये येऊ शकतं आणि त्याऐवजी दुसरे जर जसं आपल्याला सांगितलं मोतीबिंदूचं ऑपरेशन सोबत लागत असेल तर मग मोतीबिंदूचं ऑपरेशनचा खर्च वेगळा होतं, पण अदरवाईज 15 ते 20 हजारामुळे ही शस्त्रक्रिया होऊ शकते। अनेक पेशंट समाजामध्ये असतील, त्यांना इतरत्र कुठे ट्रीटमेंट मिळाले नसेल, परंतु अशा लोकांना दृष्टी मिळण्यासाठी कोणत्या पण पेशंटला ज्यांच्या दृष्टी कमी असेल, काही कारणांमुळे असो, पेशंटला माहित पण नसेल की कोणत्या कारणांमुळे त्यांची दृष्टी कमी आहे, ते लोक अग्रवाल हॉस्पिटलच्या कोणत्या पण ब्रांचमध्ये जाऊ शकतात। आपल्याकडे सगळे स्पेशलिस्ट प्रत्येक ब्रांचमध्ये अवेलेबल आहे आणि सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे असतं पेशंटचं डायग्नोसिस करण्याकरिता किंवा पेशंटचं ट्रीटमेंट करण्याकरिता ते पण सगळ्या ब्रांचमध्ये अवेलेबल आहे। डॉक्टरांची टीम पण अवेलेबल आहे, ते कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकतात असं माझं सगळ्या लोकांना आवाहन आहे। नवी मुंबईच्या आपल्या लोकांसाठी, स्पेशली वाशी किंवा शेजारच्या आपल्या नवी मुंबईच्या एरियाच्या लोकांसाठी असं आहे की ज्यांना पण नजर कमी असेल आणि ज्यांना जसा पेमेंटचा प्रॉब्लेम असेल, तर आपले जे जसं मॅडमनी सांगितलं, आपल्या भरपूर आश्रमामध्ये पण आपण कॅम्प करतो। पेशंट डिरेक्टली आपल्याकडे आले आणि पेशंटला पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटला आपण डिरेक्टली कन्सिडर करणार, त्यासाठी पेशंटला काही स्पेशल करण्याची